कोणती गाडी ही गाडी काय कोणती गाडी गाडी असं कळले गुन्हेगारचे तर 2 पकडले पुढे सगळं मटेरियल गाडी का चोरायचं हे बघा सुनावीर आहे गाडी ह्याच्यात काय आहे कपडे खाली पारी वगैरे हा एकच आणि इथे बनते नाही का नितीनचा गाव आहे परत गाव याला मारी आणि इकडे अख्खं टूलकिट आहे माग चाकू आहे खाली शिटा खाली टूलकिट 3 जण पळाले त्यांच्याकडे बंदुका वगैरे तलवारी का मारले काय अहो पडले माणसानं धावत होती ती बंदूक आहे त्यांच्याकडे हे नाटकं करतात गाळामध्ये अडकला होता आणि पडला होता कुठं गाळा का लागलं म्हणून याला धरून आणलंय आणि हा लागे उलटा तू यांचं मुस्कट फेकून एक महिना सांगा आले 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 ते दोघंच आहे, ते काय काढलं नाही त्याच्याकडे होते काय काढले ते दोघंच काय काढलं मग ते खाली जे आहे ते कुठे ते खाली पळाले हा हत्यार आहे सगळी बंदूक आहे त्यांच्याकडे बंदूक आहे बरं कोणी पाहिलं इथे हे मग गाडी कोणची नाही नाही गाडी कोणी ओळखली कोणी पाहुण्यांची गाडी आहे त्यांनी फोन केला होता नितीन बोलत पाहुण्यांची गाडी आणि हे वडापाव गाडी कोणी ओळखली पुढे कोण आहे विघ्नेश तू गाडी ओळखली का गाडी मी ओळखली कोणची गाडी माझ्या भावाची आत्तीच्या मुलाची गाडी हां हां कोल्हार संतोष लोंढे म्हणून कुठले ते कोल्हारची कोल्हार मामाजवळ आळेपाट्याचं आहे. हां हां मी सकाळी त्याचा मला फोन आला हां की अशी गाडी आहे मी कामावरती चालवतो नेचरबुनला मी इथं दूध गाडीमध्ये आलो तर गाडी मी बघितली 3075 नंबर बघितला तर पुढे त्यांनी रात्री गाडी चोरी केली रात्री गाडी चोरी केली हां तर मी बघितली गाडी हां आणि पुढे गेलो थोडं बोकडच्या हॉटेलवरून त्यांची मोटरसायकल आणली इथं आलो पहिल्यांदा गाडी चावी काढली मग त्यांना मी विचारायला गेलो की मला धक्का तिकडे आले आणि एकाने मला धक्का दिला हां आणि सुरा दाखवला तरी मी त्यांना धक्का देऊन इकडे पळालो आणि मग ग्रामस्थांनी मला मग मदत केली कधी गाडी कधी गेलेली आहे साधारणतः रात्री मला माहित नाही माझं मला कुठलं गाडी गेली आहे कोल्हारवरून गाडी कोल्हावरून गाडी गेली का ठीक आहे आपण पाहतो मग आता बाकीचे सगळे किती होते त्याच्यामध्ये स्वतः आम्ही ग्रामस्थांनी पकडलं पहिलं त्याला हा. एकाला निळाला त्यांनी दगडाने आम्हाला मारित होता हां तर त्याला गाडीत मीच दाबला स्वतःहून गणेश कुंकर आणि मी दाबला त्याला जॅक बरं. मारला आम्ही त्याला थोडा गायळ केला मग त्याला दाबून धरला आणि त्याला आम्ही इथं बांधून ठेवलाय आणि खालून पिंपळगावच्या काही पोरांनी त्याला बाकीच्याला एकाला आता जे खाली लोक जे पडले ते कुठे ते नदीला नायराला गेलेले त्यांच्याकडे गावठी कट्टे ते आम्हाला गावठी कट्टे दाखवत होते पण आता जर यांच्याकडे सगळे जर काय हत्यारे असतील आणि तुम्ही एवढं प्रसंग आहोत चाकू दाखवले आम्हाला सुरुवातीला हा. तरी आम्ही प्रयत्न केले जेवढे आमच्या हाताला लागले तेवढे आम्ही पकडले पकडायला जाताना ते दगड घेऊन धावत होती माणसांवरती जवळ माणूस गेला का दगड फेकून मारायचे खाली नदीला गेलेत हां आता 3 जण खाली नदीला गेले 2 जण इथं ग्रामस्थांनी सगळ्यांनी नाही धरून आणली. 6 जण 6 जण आता आम्ही त्यांना माझ्या वावरामध्ये पकडलं इथं धरणाच्या खालच्या वावरामध्ये तो आम्हाला दगडी मारत होता दगडी हा दगडी मारत होता बरं, बरं. मोठाल्या. एकाने बंदूक काढली होती एकाने बंदूक काढली तो दाखवायला लागला मग आमची पोरं लांब पळाली पण आम्ही एकाला पकडलं तिथं मग आता जर खाली कोणी तुमच्याकडे ग्रामस्थ आहे खाली कोणी खाली ते पिंपळाच्या पोरांना आम्ही सांगितलेलं आहे हां का तुम्ही तिकडून या हा. त्यांच्याकडे गावठी कट्टे का काय कोणती बंदूक आहे आपल्याला काय माहिती नाही पण ते आम्हाला दगडी मारित होती मग याला आहे ना कुठले ते हे हडपसरचे खोटं बोलतात त्यांचं काय आयडेंटिटी कार्ड नाही काय नाही हा. सर हे खोटं बोलतात ठीक आहे आता बोलणार आहे. हां. ते थोडी बोलणार आहेत कसे बिसे कसे बघा ना नाही चमन केसांमुळे हाती लागली रगीट कशी बघा केसांमुळे हाती लागले कुठल्यावर तुम्ही
हा तशी हाती लागते का बघ टाकते बघा नाव काय तुमचं? सारखी वाजले खाऊन खाऊन या काय फुकाटलं खायचं पक्षी वाजले गेले नाव काय नाव? पाणी देताना पाणी पाजलं पाणी पाजले पाजले मगाशी एकदा दिले दिले मगाशी एकदा पाणी दिले त्यांना आता काही नाही आता अरे नाही तुम्ही सोय नो गाडीतलं बॅग उचकून बघितलं